पहिल्यांदा रिझल्ट लागतो ज्याच्यामध्ये फेल दाखवलं जातं, मग मुलगा फोटोकॉपी मागवतो, फोटोकॉपीमध्ये त्याला कळतं अरे मला तर खूप चांगले मार्क्स मिळू शकतात, म्हणून तो रिव्हॅल्युएशनला देतो, मग रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट लागतो, रिव्हॅल्युएशनमध्ये तो मुलगा पास होतो, मग त्याचे मार्क्स चेंज झालेले आहेत म्हणून त्याचा रिझल्ट अपडेट होतो, त्याच्यामध्ये तो पास दिसतो, जी कॉलेजची लेजर कॉपी असते त्याच्यामध्ये सुद्धा त्याचे डिटेल मार्क्स येऊन त्याला पास केलेले आहे हे क्लिअरली 40 मार्क्स असं मेन्शन केलं जातं। आणि आज त्या मुलाला 5 दिवस राहिलेत एक्झामला, अजून सुद्धा एक्झाम फॉर्म भरता येत नाहीये, त्याला त्या एक्झाम फॉर्म भरताना बरेच अडचणी येत आहेत आणि त्यांनी कमीत कमी 10 ते 12 चक्रा विद्यापीठात मारलेल्या आहेत। विद्यापीठांनी कुठेतरी एक इन्व्हेस्टिगेशन टीम बनवली आहे की विद्यापीठाकडून काही चुकलंय का काय ते बघायला। हा सगळा सीन जो आहे तो मला तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजून सांगायचा आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। ना बैकलॉग का डर ना रिजल्ट की चिंता, अब इंजीनियरिंग में सिर्फ स्कोर ही स्कोर होगा। टॉप क्लास लर्निंग, हैंड रिटन नोट्स, सॉल्व PYQs, स्ट्रेटेजी सेशंस, डाउट सेशंस, 1-to-1 टीचर इंटरैक्शन के साथ अब यूनिवर्सिटी वाइज क्यूरेटेड, अपडेटेड, प्री रिकॉर्डेड कोर्सेज आपको मिलेंगे आल्स इंजीनियर के ऐप पर, ट्रस्टेड बाय 2 लाख प्लस स्टूडेंट्स। जॉइन अस, डाउनलोड द ऐप नाउ। थँक यू। बघा, नमस्कार मित्रांनो, मी रौनक सर आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आल्स इंजीनियरच्या या प्लॅटफॉर्मवरती। हे बघा, सोमनाथ असं या स्टुडंटचं नाव आहे। हा त्याचा पहिला रिझल्ट ज्याच्यामध्ये तो इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 मध्ये, तुम्हाला दिसत नसेल तर मी फक्त हायलाइट करतो, तो इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 मध्ये फेल झालेला आहे जेव्हा 5 जुलैला रिझल्ट लागला। नंतर त्यांनी फोटोकॉपी पाहिली आणि पाहिलं की अरे सर मी कोर्स घेऊनच पास झालेलो आहे, म्हणजे पेपर दिलाय तर मला इतके कमी मार्क्स येणं शक्य नाही, मी माझे MCQ बघा 10 पैकी 10 मार्क्स मला तिथं मिळणं गरजेचे होते, म्हणून त्यांनी रिव्हॅल्युएशनला दिलं। रिव्हॅल्युएशनमध्ये जे त्याचे सुरुवातीचे 15 मार्क होते ते चेंज झाले, चेंज होऊन ते किती आले बाळांनो, 29 मार्क्स आले। आता 29 मार्क्स आल्यानंतर जर त्याला इनसेमला चांगले मार्क्स असतील तर आयडियली तो पास झाला पाहिजे होता की नाही। मग सीन काय झाला, इथे 29 मार्क्स, पण अनफॉर्च्युनेटली त्याला इनसेमला होते 3 मार्क्स, म्हणजे टोटल किती झाले 32। किती सुद्धा ग्रेस मिळाला तरी सुद्धा ते मार्क्स 40 होत नाही याची त्या बिचाऱ्याला कल्पना होती। पण जेव्हा त्यांनी त्याचा रिझल्ट परत पाहिला तेव्हा त्या रिझल्टवरती त्याला ग्रेस मार्क्स दिलेले होते आणि त्याला सरप्राइझिंगली, म्हणजे त्याच्यासाठी तर ऑफकोर्स आनंदाची गोष्ट की त्याला पास केलं होतं। मग आता तो M3 मध्ये पास झालाय, त्याला थोडा डाऊट आला म्हणून त्यांनी कॉलेजकडे जाऊन लेजर कॉपी मागितली। मित्रांनो, ही आहे ती लेजर कॉपी ज्याच्यामध्ये त्याला इन सेमिस्टरला 3 मार्क्स आहेत, पण एंड सेमिस्टरला जे 29 होते तिथे +8 मार्क्सचा ग्रेस देऊन 37 केलेत आणि टोटल मार्क्स किती दिले 40। ऑफिशियली ऑन पेपर हा मुलगा M3 मध्ये पास आहे। हे तुम्ही ॲग्री करता की नाही करता? मी तर करतोय। आता राहिला विषय की 8 मार्क्स ऑर्डिनन्स कसं काय लागला, ग्रेस कसा लागला। आता एक तर पहिली गोष्ट, ग्रेस या विषयावर मी याच्या आधी पण कितीतरी वेळा बोललोय, मी कितीतरी वेळा पोलखोल सिरीजमध्ये हे सांगितलंय की ग्रेस मार्क्सची क्लॅरिटी विद्यापीठ आम्हाला देत नाहीये। आम्ही त्यांना पर्सनली रिक्वेस्ट केली हात जोडून की तुम्ही कॉलेजेसना तरी ट्रेन करा की काय ग्रेस मार्क्स असतात आणि कसे ग्रेस मार्क्स असतात, त्यांनी अजून काही याबाबतची कल्पना नाही दिली आहे। आता मला सांगा, ऑन डॉक्युमेंट हा मुलगा पास आहे जर सेकंड इयरचा, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग, त्याचा जर थर्ड इयरचा बॅक असेल तर त्याला एक्झाम फॉर्म भरता आला पाहिजे होता की नाही? तर पाहिजे होतं। पण त्याला आता काय अडचण येते हे आपण त्याच्याच तोंडाने ऐकू। ये सोमनाथ। सोमनाथ आलेला आहे स्टुडिओमध्ये। आता मला फक्त तू एवढंच सांग की आता तू पास दिसतोय, सगळं व्यवस्थित चाललंय, तुला 8 मार्काचा ग्रेस दिलाय, देवाच्या देणी मिळालाय, तर हे सगळं असताना आता तुला काय अडचण आहे? सर 10 ऑक्टोबरला जेव्हा एक्झाम फॉर्म सुरू झाले त्याच दिवशी मी एक्झाम फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला, बट जसं मी एक्झाम फॉर्मवर लिंकवरती क्लिक करेल डायरेक्ट एक्झिट व्हायचं डॅशबोर्डला। 12 तारखेला म्हणजे सोमवारी मी ऑक्टोबर 12 तारखेला म्हणजे सोमवारी मी कॉलेजला हेच कळवलं। त्यांनी त्याच दिवशी युनिव्हर्सिटीला मेल केला की असा ह्या स्टुडंटचा इश्यू आहे, तुम्ही प्लीज हा इश्यू रिझॉल्व्ह करा। म्हणजे त्याला एक्झाम फॉर्म भरता येत नाहीये हे त्यांनी कॉलेजला सांगितलं आणि कॉलेजने ऑफिशियली मेल केला विद्यापीठाला, असं त्याचं म्हणणं आहे। ओके, मग त्याच्यानंतर आज तारीख आहे 17 नोव्हेंबर, तुझे 22 पासून एक्झाम सुरू आहेत, काय सीन आहे? तू किती वेळा विद्यापीठात जाऊन आला? सर तेव्हापासून मी युनिव्हर्सिटीला 10 वेळा गेलोय आणि प्रत्येक वेळेस मला सांगतात की चालू आहे, एक इन्व्हेस्टिगेशन चालू आहे याच्यावरती, तुला कसा मिळाला? नाही, कशावरती इन्व्हेस्टिगेशन चाललंय? की मला 8 मार्काचा ग्रेस कसा मिळाला। पण आता मिळाला की, म्हणजे पास झालाय की तू, तरी त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे? ओके, अच्छा, म्हणजे विद्यापीठाने त्याला 8 मार्क ग्रेस दिलेत, त्याच्यानंतर विद्यापीठाने पास केलेले 40 मार्क क्लिअरली दिसत आहेत, त्याच्यानंतर त्यांना इन्व्हेस्टिगेट करायचं की आम्ही याला पास कसं केलंय, म्हणून त्यांनी याचा एक्झाम फॉर्म रोखलाय। 5 दिवसांनी एक्झाम आहे। आता मला सांगा या मुलांनी काय करायचं? आता ठीक आहे, तो तितका स्ट्रॉंग आहे की तो येऊन माझ्याशी या गोष्टी बोलतोय किंवा त्याची फॅमिली कदाचित सपोर्टिव्ह असेल या गोष्टींमध्ये की त्यांना अडचणी काय येतात ते माहिती असेल। मला सांगा, एखादा व्यक्ती पास असून सुद्धा त्याला एक्झाम फॉर्म भरू देत नाहीये,
का तर त्यांची इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. अरे कॉलेजला तरी रिप्लाय करा. कॉलेजने किती मेल केले सर? कॉलेजने एक 10-12 ईमेल्स केलेत त्यांना, ते रेग्युलरली कॉल करतात. याचं म्हणणं आहे कॉलेज रेग्युलरली कॉल करतात, कॉलेज एक्झाम ऑफिसर सपोर्टिव्ह आहेत, तरी सुद्धा विद्यापीठ त्यांना रिस्पॉन्ड करत नाहीत. ते पण आता थकलेत आणि असे आय गेस 70-80 मुलं आहेत. हो सर. 70 ते 80 मुलांची ही अडचण आहे. आता मला सांगा या मुलांनी काय करायचं? तुम्ही म्हणाल सर व्हिडिओ बनवून तुम्हाला काय मिळणार आहे सगळं? हे बघा तेच झालं लास्ट टाइम पण पोलखोल सिरीजच्या वेळेला मी एवढ्या गोष्टी सांगितल्या. उपयोग जो आहे ना तो विद्यार्थ्यांनी करून घेतला पाहिजे होता. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा तुम्हाला या अडचणी येत असतील तर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ जो आहे ना जी काही युनिव्हर्सिटीची ऑथॉरिटी आहे त्यांनी बघा. देव करो असं तुमच्या पोरांबरोबर होऊ नये जे तुम्ही या पोरांबरोबर करताय. आणि जर करत असाल, मी काय म्हणतो, चुका होत असतील, 19-20 होत असेल, एखाद्याला 5 दिलं की 5 दिलं ना तुम्ही. मग तुम्हाला फेल करायचं सांगा, ठीक आहे चेंज होणार आहे तुझा रिझल्ट आणि तुला एक्झाम फॉर्म तर आम्ही आता भरून देतो, इन्व्हेस्टिगेशन सुरू राहील, काहीतरी तरी सोल्युशन द्या. आज मुलगा 10 वेळा जातोय, किती तास जातात एकदा विद्यापीठात गेला की? सर कालच गेलो होतो मी, तर त्यांनी मला पहिले तर 1.5 तास थांबवलं. 1.5 तास ते सरच नव्हते आणि लंच ब्रेक पण नव्हता. 1.5 तासाने आले, ते हार्डली 2 मिनिटं बोलले माझ्याशी आणि परत गेले निघून. आणि तेच बोलले जे की नेहमी बोलतात की चालू आहे प्रोसेस. म्हणजे 10 दिवस मुलं जात आहेत, दिवस घालवतायत, पेट्रोलचे पैसे घालव, बसचे पैसे घालव, एवढं सगळं आणि दिवस वेळ सगळंच वाया जाते. याला जबाबदार कोण आहे? याचं उत्तर मित्रांनो तुम्ही मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मित्रा, मी स्वतः तुझी केस जी आहे ती मी पुढे फॉरवर्ड करत आहे. लवकरात लवकर तुला एक्झाम फॉर्म तरी ॲटलीस्ट भरता यावा यासाठी मी प्रयत्न करत आहे. तर घाबरू नको, होऊन जाईल, तुला एक्झाम देता येईल याची पूर्ण काळजी जी आहे ती मी घेण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके, ऑलराईट, चालेल, ठीक आहे. मित्रांनो, हे इश्यू येत असतात, थोडं 19-20 होत असतं. जसा हा स्ट्रॉंग आहे तसं माझी रिक्वेस्ट आहे सगळेजण तुम्ही स्ट्रॉंग राहा. तुमची चूक नसताना पण तुम्हाला ज्या गोष्टी भोगायला लागतात त्या गोष्टी तुमच्या कमीत कमी व्हाव्या त्याच्यासाठी मी स्वतः पर्सनली प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न करतच राहणार आहे. मीनवाईल व्हिडिओ महत्त्वाचा वाटत असेल तर प्लीज तुमच्या घरच्यांना किंवा तुमचे जे फ्रेंड्स आहेत जे या प्रॉब्लेममध्ये त्यांना नक्की शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लेट्स सी याच्यावरती काय अपडेट येत आहेत ते. तोपर्यंत थँक्यू सो मच.